हाय, मी नीलम. माझ्या चॅनलवर आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज थोडी मौज मज्जा आणि थोडंसं हसू. बरं का, देवानी काढला व्हॉट्सअप ग्रुप. देवसुद्धा कंटाळले सारखा ऐकून जप. मग त्यांनी ठरवलं की आता सुरू करूया व्हॉट्सअप. मनात विचार करून मग नारदांनी मारली ब्रह्मदेवांना पिन. म्हणाले, महाराज आपणच व्हा ना ग्रुपचे ॲडमिन. खूप विचार करून दिली ब्रह्मदेवांनी संमती. मग नेटपॅक आणि वायफाय संगे आली स्मार्टफोन ना गती. सर्व देवांना ॲड करून रात्री ब्रह्मदेवांनी गाठली शेज. सकाळी प्रथम आला श्री गणरायाचा पहिला गुड मॉर्निंगचा मेसेज. पण नेमकी नव्हती त्यावेळी कैलासावर रेंज. तिन्ही सांजेला मिळाला कैलासपतींना तो सकाळचा GMचा मेसेज. पुत्रावर मग क्रोधित होऊन कोपलेल्या महादेवांनी नंतर ग्रुपच केला लेफ्ट. माता सरस्वती देवींनी पाठवले ज्ञानाचे मेसेज. तर अप्सरांनी केल्या ब्युटी टिप्स पेश. धनप्राप्तीसाठी लक्ष्मीनारायणनी लिहिले अनुभवाचे बोल. तर गुरुदेव दत्तांनी लिहिले शांती व वैराग्याचे मोल. गोपाळकृष्णांनी केले आपले फोटो अपलोड. पण प्रभू रामचंद्रांची एकपत्नी व्रताची ती कविताच ठरली तोडीस तोड. आई अन्नपूर्णेने ग्रुपवर टाकल्या छान पाककृती. तर धन्वंतरी म्हणाले सगळे खा पण जपा आपापली प्रकृती. मारुतीलायांनी लिहिला लेख योगा आणि जिमचे फायदे. दुर्गादेवी संतप्त झाल्या, म्हणाल्या पाळा इथले कानून कायदे तरच मिळतील फायदे. यमराजांनी सुद्धा रेडा सोडून फोटोसाठी मागितली बाईक. तर पंढरीच्या विठ्ठल रखुमाईच्या फोटोला आले प्रचंड लाईक्स. व्हॉट्सअपच्या या खेळात देव झाले दंग. पण धरतीवरती सारीच यंत्रणा झाली की भंग. माणसाच्या कर्तृत्वाला नव्हते देवांचे आशीर्वाद. होऊ लागले मग माणसात वितंडवाद. तंटे बखेडे. आता मात्र नारद मुनींचे धाबे दणाणले. खूप विचार करून ब्रह्मदेवानी ते परत एकदा शरण गेले. म्हणाले देवा ग्रुपच सारा करा डिलीट. खरं सांगू सगळ्याच देवांना याचा आलाय आता वीट. माणसांनाच करून द्या त्यांचे हे रोजचे काम. आपण देऊ आशीर्वाद त्यांना ऐकून त्यांचे नाम. कुणी लिहिले माहिती नाही पण ज्यांनी लिहिले आहे त्याला सॅल्यूट. व्हॉट्सअप सॅल्यूट.